शहराचं विस्तारीकरण झपाट्याने वाढलं, पण शहरात मात्र एक जी नागरिकांना त्रुटी किंवा चिंता चालते ती ट्रॅफिकची, आणि ट्रॅफिक हे शहरात नाकारता येत नाही. वाढते अतिक्रमण करून बसणारे फेरीवाले हा सगळ्यात मुख्य एक प्रमुख असा एक प्रश्न निर्माण झाला, आणि सगळ्या संबंधित विषयावर बोलण्यासाठी माझ्याबरोबर वसई विरार महानगरपालिकेचे उपमहापौर मार्शल लोपी जे आहेत. सर, प्रथम तर शहराला गरज आहे जी वाहतुकीच्या रस्त्याची, आणि तो रस्ता कुठेतरी अतिक्रमण केलेला आहे. कारवाई महानगरपालिकेच्या मार्फत होते, पण त्यानंतर जसकीतच काय आपण नवीन भूमिका आखली आहे की काय नवीन नियोजन असणार आपलं मात्र? योजनेबाबत मी सांगितलं की योजना अशी आहे की फेरीवाळे झोन आपण आता तयार करतोय. प्रत्येक फेरीवाल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पास दिले जातील आणि त्या पद्धतीने त्यांना तो झोन आखून दिला जाईल, त्यांची जागा त्यांना फिक्स केली जाईल. त्याच ठिकाणी त्यांनी जाऊन बसावं, जेणेकरून शहराची सुंदरता वाढेल, ट्रॅफिक जाम होणार नाही, येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही आहे. त्याच पद्धतीने जे अनधिकृत काही रिक्षा स्टँड वगैरे आहेत त्यांच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करण्यापेक्षा आम्ही त्यांना समजावून देणार आहोत, त्यांना कुठेतरी त्यांचं स्टँड फिक्स करून देऊ, आणि जेणेकरून नागरिकांना जास्त त्रास होणार नाही हे 100% आम्ही बघू. आणि त्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. 2 सभा आमच्या झालेल्या आहेत. कमिशनर, त्यानंतर आपले ॲडिशनल कमिशनर यांना सगळ्याला सांगून त्या प्रभागातले जे एएमसी आहेत, डीएमसी आहेत त्यांना बोलवून फेरीवाले झोन आता आपले ठरले जाणार आहेत. 1-2 मला वाटतं सभा झाल्यानंतर त्यांना काय फॉर्म्स दिलेले आहेत ते फिलअप झालेले आहेत. जे प्रॉपर आणि अधिकृत फेरीवाले आहेत त्यांना आपण 100% ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी त्यांना आपण ॲडजस्ट करणार आहोत. परंतु ट्रॅफिक जाम होणार नाही यासाठी 100% आपण प्रयत्न करणार आहोत. नक्की सर, ट्रॅफिक जाम होणार म्हणून आपले प्रयत्नही असतील, पण कुठेतरी स्टेशन लगतच्या ज्या जागा आहेत, ते रोड जे आहेत ते अरुंद आहेत. कुठेतरी वनवेच्या ज्या घटना आहेत, वनवेच्या ज्या केलेल्या कारवाई आहेत, कुठेतरी सोपाऱ्यामध्ये ते दिसत नाही. सोपारा असे बरेच रस्ते आहेत जे स्टेशन लगत असतील ते आजही वनवेच्या पासून लांब आहेत. नाही, सोपारा असू दे, विरार असू दे, वसई असू दे, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला वनवेची संधी आहे ते आपण एक नेक्स्ट वीकमध्ये आपले संपूर्ण म्हणजे वसई तालुक्यातले आपलं जे RTO डिपार्टमेंट आहेत त्यांच्या हेडला आपण बोलवतो आहे, आणि त्यांच्याबरोबरही आम्ही सभा घेणार आहोत की वनवे आपल्याला कसं सक्सेस आहे, आणि ते एकच ट्रॅफिक जाम न होता जर ते वनवे आपल्याला करता येणार असेल तर 100% आपण ते करणार आहोत. त्या व्यतिरिक्त आपण काही ब्रिजेस वगैरे आपले माननीय लोकनेते आप्पा आणि युवा माजी आमदार क्षितिज ठाकूर, माजी आमदार राजेश पाटील यांनी चांगला प्रयत्न करून MMRDतनं एक 5 ते 6 ब्रिज या वसई तालुक्यासाठी सँक्शन केलेले आहेत. एक ब्रिजचं काम नारंगीला चालू आहे. येत्या 1-2 महिन्यामध्ये तो आपण ब्रिजला सुरुवात करणार आहोत. 8 दिवसा अगोदर MMRD, रेल्वे, इलेक्ट्रिक डिपार्टमेंट, महानगरपालिकेचा आमची सगळी टीम यांना बोलवून आपण चांगली मीटिंग घेतलेली आहे. त्यांना तसे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. येत्या 2 महिन्यात आपण त्या ब्रिजला म्हणजे ब्रिजचं काम ऑलमोस्ट होत आलेलं आहे. येत्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये तो ब्रिजही चालू होईल. अलकापुरीचा जो आपला ईस्ट वेस्ट ब्रिज आहे त्याही ब्रिजला आपण लवकरच सुरुवात करतो. त्या व्यतिरिक्त जे 4-5 आपले ब्रिज आहेत म्हणजे नालासोपाराचा ईस्ट वेस्ट जो ब्रिज आहे तो आपला वसईतला गोखिरा टू रेंज ऑफिस आणि वसई वेस्ट म्हणजे वसई स्टेशन टू आपला वसई गावात जाण्यासाठी वसई स्टेशन टू मला वाटतं आपला भागोला, हे सगळे ब्रिजेस देखील ऑलमोस्ट सँक्शनवर आहेत. त्यांच्यासाठी आपण मला वाटतं आप्पा प्रयत्न करतायत. लवकरच त्याचे वर्क ऑर्डर कशी काढता येईल, टेंडर प्रोसेस कशी होईल यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. मेट्रो 13 म्हणजे मेट्रो जी भाईंदरला जी मेट्रो 12 आलेली आहे सुभाषचंद्र बोस, ती वसई तालुक्यात आणण्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. मेट्रो 13साठी जो नायगाव टू भाईंदर कनेक्टिव्हिटी ब्रिज आहे तो खालून रस्ता आणि वरती म्हणजे जो भाईंदरला ज्या पद्धतीने ब्रिज बांधलेला आहे मेट्रो, या पद्धतीने तो देखील कनेक्टिव्हिटी ब्रिज आपण चालू करतोय. साधारणचं मला वाटतं त्याचं मागे 7,500 कोटीचं टेंडर होतं, मग ते 1400 कोटीवर गेला. आता साधारण 2,000 कोटीपर्यंत ते जाईल. परंतु त्या पद्धतीने आपण तोही ब्रिज सँक्शन करून लवकरात लवकर येत्या 2-4 वर्षात वसई तालुक्यात ट्रॅफिकची समस्या बऱ्यापैकी मिटवून घेत आहोत. रस्त्या रुंदीकरणाच्या बाबतीत तुम्ही बोलले, जे 7,500-8,000 कोटीचे जे आपले 7,500-8,000 कोटीचे जे रस्ते आपल्या युवा आमदार क्षितिज ठाकूर आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी MMRDकडनं सँक्शन केलेलं होतं, त्याचं साधं टेंडर हे 1.5 वर्षांमध्ये हे आमदार काढू शकले नाही आहेत. आणि तेही आता लवकरच लवकर तेही वर्क ऑर्डर काढून म्हणजे जे नालासोपारा हायवे टू निर्मळ जो रोड आहे त्याची आज कंडिशन अतिशय खराब आहे, तो आपण संपूर्णतः CC
रोड घेतलेला आहे विथ कॉन्क्रीट गटर. त्याच पद्धतीने जो आपला वसई फाटा टू वसई गाव, नायगाव फाटा टू पाचूबंदर आणि विरार फाटा टू अर्नाळा असे जे 4 कॉन्क्रीट रोड आहेत, ह्या कॉन्क्रीटसाठी देखील वर्क ऑर्डरची प्रोसेस चालू आहे. त्यामुळे हेही 4 रस्ते रुंदीकरणाचे रस्ते आहेत. म्हणजे ते असे नाही जे आहे त्या स्थितीत, त्याला जितका आपल्याला चान्स मिळेल तितकं रुंद करून म्हणजे हायवेवरनं आपला जो प्रवास आहे हा अगदी सुखरूपपणे कसा होईल यावरही लक्ष दिलं जाईल. आणि मला वाटतं एक 2-3 वर्षामध्ये त्याही कामाला 100% सुरुवात होईल. आणि मला वाटतं 4 वर्षामध्ये या वसई तालुक्याचं 100% कायापालट होईल. कारण ही बॉडी जी बसलेली आहे ही आमदार हितेंद्र ठाकूरची बॉडी आहे, ज्यांच्यामध्ये विकास करण्याची धमक आहे. गेल्या 30 ते 35 वर्षात आणि जो काही विकास केलेला आहे, आज लोक खूप बोलतात 35 वर्षात काय केलं. ज्या वेळेला 5 MLD पाणी होत होतं 1990 साली, आज 450 MLD पाणी येतोय. भविष्यात पुढच्या 2 वर्षामध्ये अद्याप 250 MLD पाणी या वसई तालुक्याला मिळणार आहे. हे दूरदृष्टी त्यांच्याकडे आहे, कार्यकर्त्याची फळी आहे, नेटवर्क आहे आणि या बळावर आम्ही हे सगळे काम वसई तालुक्यासाठी करणार आहोत. धन्यवाद सर, आपण आपला वेळ दिल्यानंतर ही बातचीत केली होती. हे होते वसई शहर महानगरपालिकेचे उपमहापौर मार्शल लोपिस. त्यांनी एक ग्वाही दिलेली आहे की जे चित्र आज जे दिसतंय ते चित्र नक्कीच येत्या वर्षात काहीच क्षणातच हे बदली होणार आहे. जी समस्या आहे शहराला ट्रॅफिकची, जी अक्षरशः चाकरमानी असो किंवा वाहन चालक असो यांना नेहमीच बडसावत असते आणि ती लवकरात लवकर दूर करण्याचं आश्वासनही दिलेलं आहे. कॅमेरा पर्सन धीरजसह मी निलेश महाडिक, विरार.